ठाकरेंच्या या 16 शिलेदारांचा विजय आजच मानला जातोय निश्चित। ना भाजप ना शिंदे सेना यांच्या समोर सगळेच होणार फेल। आणि या यादीमध्ये पहिलं नाव आहे अर्थातच आदित्य ठाकरे यांचं। युवा सेना प्रमुख असलेले आदित्य ठाकरे हे उद्धव ठाकरेंचे पुत्र आहे, जसे की सगळ्यांना माहितीच आहे। आणि ते वरळी या विधानसभातून आमदार आहेत। पहिल्याच आमदारकीत त्यांनी मंत्रिपद देखील मिळवलं होतं। दुसरं नाव आहे सुनील राऊत यांचं। नैतिकतेचं दडपण असणारं आदित्य ठाकरे यांच्यानंतरचं दुसरं नाव म्हणजे सुनील राऊत। विक्रोळीतून सलग दुसऱ्यांदा आमदार झालेले सुनील राऊत हे शिवसेना खासदार संजय राऊत यांचे बंधू आहेत। त्यानंतर नाव आहे नितीन देशमुख यांचं। एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर आमदारांसोबत सुरतला गेल्यानंतर चर्चेत आलेलं पहिलं नाव म्हणजे नितीन देशमुख। बाळापूर विधानसभेचे ते आमदार आहेत आणि यांनाही पराभूत करणं भाजप आणि शिंदे सेनेला खूप अवघड जाणार आहे। चौथं नाव आहे कैलास पाटील यांचं। उस्मानाबादचे कैलास पाटीलही 2019 मध्ये पहिल्यांदा आमदार झाले। नितीन देशमुख यांच्यासारखेच ते सुद्धा सुरतहून शिंदेच्या तावडीतून सुटून पळून आले आहेत आणि ठाकरेंसोबत राहणार असं त्यांनी सांगितलं। पाचवं नाव म्हणजे राहुल पाटील यांचं। परभणीचे आमदार राहुल पाटील गुवाहाटीला जाणार अशी बातमी आली होती, पण ते ठाकरेंसोबत आहेत। 1990 पासून परभणीत शिवसेनेचं वर्चस्व आहे आणि परभणीतून पाटील यांनी सलग दुसऱ्यांदा शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक जिंकली आहे। सहावं नाव आहे अजय चौधरी यांचं। एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर लगोलग चर्चेत आलेली काही नावं होती आणि त्यात अजय चौधरी हे सुद्धा एक नाव होतं। शिवसेनेनं एकनाथ शिंदेवर पहिली कारवाई केली ती म्हणजे त्यांना गटनेते पदावरून हटवण्यात आलं आणि त्यांच्या जागी अजय चौधरी यांची नियुक्ती झाली। 2014 मध्ये चौधरी शिवडी मतदारसंघातून निवडून गेले आणि या यशाची पुनरावृत्ती त्यांनी 2019 मध्ये केली। सातवं नाव आहे सुनील प्रभू यांचं। मुंबईचे माजी महापौर असणारे सुनील प्रभू शिवसेनेचे निष्ठावान म्हणून ओळखले जातात। 2014 मध्ये दिंडोशी या मतदारसंघातून ते आमदार झाले। त्यानंतर आठवं नाव आहे उदयसिंग राजपूत यांचं। कन्नडचे आमदार आहेत उदयसिंग राजपूत आणि यांनाही पराभूत करणं भाजप आणि शिंदे गटाला अवघड जाणार आहे। नववं नाव आहे रमेश कोरगावकर यांचं। भाडूप वेस्ट या शिवसेनेच्या पूर्वापारच्या बाले किल्ल्यातून निवडून आलेले रमेश कोरगावकर यांची आमदारकीची ही पहिलीच टर्म। 2002 मध्ये पहिल्यांदा त्यांनी मुंबई महापालिकेत नगरसेवक म्हणून प्रवेश केला होता। यांना हरवणं ही शिंदे सेनेला कठीण जाणार आहे। रवींद्र वायकर उद्धव ठाकरेंच्या निकटवर्तीयांपैकी एक नाव म्हणजे जोगेश्वरी ईस्टचे आमदार रवींद्र वायकर। 11वं नाव आहे संजय पोतनीस यांचं। कलिनाचे आमदार असलेल्या संजय पोतनीस यांची ही दुसरी टर्म आणि त्यांनाही हरवणं भाजप आणि शिंदे सेनेला अवघड जाणार आहे। 12वं नाव आहे प्रकाश फारतेपकर यांचं। 2014 पर्यंत शिवसेनेला चंबूरमध्ये विजय मिळवण्यात अपयश आलं होतं, मात्र अखेर प्रकाश फातपेकर यांच्या रूपानं शिवसेनेला यश मिळालंच। 13वं नाव आहे भास्कर जाधव आणि भास्कर जाधव यांना हरवणं किंवा त्यांना टक्कर देणं शिंदे सेनेला जडच नाही तर अशक्य होणार आहे। उद्धव ठाकरे यांच्याकडे शिवसेनेची सूत्र आल्यानंतर शिवसेनेला जय महाराष्ट्र करणारं पहिलं नाव सुद्धा भास्कर जाधव यांचंच होतं, मात्र आज भास्कर जाधव हे शिवसेनेचे निष्ठावान म्हणून ओळखले जात आहे। 14वं नाव आहे राजन साळवी यांचं। सलग 3 वेळा राजापूरमधून निवडून आलेले राजन साळवी उद्धव ठाकरेंचे कट्टर समर्थक मानले जातात आणि राजन साळवींना जर हरवायचं असेल तर शिंदे आणि भाजपच्या नाकी 9 येणार एवढं मात्र निश्चित। 15वं नाव आहे वैभव नाईक यांचं। शिवसेनेचे जायंट किलर म्हणून वैभव नाईक यांची ओळख आहे। आणि 16वं नाव म्हणजे ऋतुजा रमेश लटके यांचं। अंधेरी पूर्वचे आमदार रमेश लटके यांचं निधन झाल्यानंतर 2022 मध्ये या जागेसाठी पोटनिवडणूक झाली होती आणि या पोटनिवडणुकीत रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांनी उद्धव ठाकरेंच्या गटाकडून मशाल या चिन्हावर निवडणूक लढवली आणि विजय मिळवून दाखवला आणि त्यांना आता तिथे हरवणं हे अशक्य मानलं जात आहे। त्यामुळं ठाकरे गटाच्या या 16 शिलेदारांचा विजय आजच निश्चित मानला जातोय।